वाजलेले 5:40 आणि माझ्या रुटीनची सुरुवात झालेली आहे. हॅलो रे, वेलकम बॅक टू मॅनी ब्लॉग. आणि आता वाजलेले सकाळचे 4 आणि टाटा थर्डे बघून समजलं हा ब्लॉग कुठला टॉपिक होणार. तर आज मी माझं डेली रुटीन दाखवणार आहे. मी डोंबिवलीला शिफ्ट झाल्यापासूनचं मी आता डोंबिवलीला शिफ्ट झालेलो आहे आणि माझं कॉलेज आहे विक्रोळीला. तर मी इकडनं जातो सकाळी कॉलेजला. तर माझं 7 वाजताचं कॉलेज आहे. तर मला इकडनं निघायला लागतं 5:40 वाजता. तर मग ते सर्व तुम्हाला प्रॉपर रुटीन दाखवणं आहे. आणि त्यानंतर मग मी तुम्हाला इकडची ठाण्याची फेमस शेगाव कचोरीसुद्धा दाखवणार. तर ते पण दाखवणार आणि त्याच्यानंतर इकडे तिकडे फिरेल ते तर सर्व दाखवेल. तर आता निघतो तेव्हा हा ब्लॉग कंटिन्यू करतो. आता वाजलेले 5:40 आणि माझ्या रुटीनची सुरुवात झालेली आहे. आणि हा पूर्ण रस्ता बघू शकतो, सामसूम आहे, कोणी पण नाही. आणि आता इकडनं मला जायचं स्टेशनला, 5 मिनटं लागेल स्टेशनला पोचायला. आणि हा माझा आता 12 दिवस झाले डेलीचं रुटीन आहे. आणि मला आता पहिली ट्रेन पकडायची डोंबिवली CST 5:56ची, ती पकडायला मी चाललेलो आहे. आणि खूप दिवसाच्या नंतर हा ब्लॉग म्हणजे अशा टाईपचे ब्लॉग मी खूप दिवसाच्या नंतर बनवतो. मी असे ब्लॉग माझ्या पहिल्यावाला चॅनलला बनवायचं, हे सर्व ब्लॉग्स म्हणजे असं डेली रुटीन ह्या सर्व टाईपचे. पण ह्या चॅनलवर मी पहिल्यांदा ट्राय करतो की असं डेली रुटीनचा ब्लॉग बनवायला. आणि माझे कॉलेज सुटल्याच्या नंतर मी जाणार शेगावची कचोरी खायला. तर ती खायला तरी जाईल किंवा घरी पार्सल तरी आणेल, तर ते तुम्हाला दाखवेल मी. तर चला आता स्टेशनला जाऊन हा ब्लॉग कंटिन्यू करतो. आता वाजलेले 5:50 आणि मी फायनली पोचलेलो डोंबिवली स्टेशनला. सकाळी व्ह्यू आहे सकाळी डोंबिवली स्टेशनला. आणि 2 नंबरला लागलेली आहे 5:56ची गाडी. ट्रेन 60 मिनटं लेट सुटलेली आहे डोंबिवलीवरनं. आता मी तुम्हाला जास्त व्ह्यू नाही दाखवत. आता याचा नेक्स्ट स्टॉप आहे कोपर रेल्वे स्टेशन. तर आता तो आला की दाखवतो आणि मग डायरेक्ट ठाणे दाखवतो. तर चला. आता आमचा पहिला हॉल्ट आलेला आहे कोपर रेल्वे स्टेशन. इथे आता 1 सेकंड गाडी थांबेल, 1-2 सेकंड. तर चला आता डायरेक्ट हा ब्लॉग ठाणेवरनं कंटिन्यू करतो.
ट्रेन 14 मिनटं लेट विक्रोळी स्टेशनला पोचलेली आहे आणि आता मी इकडनं चाललेलो आहे कॉलेजला रिक्षा पकडून. तर चला आता विक्रोळी रेल्वे स्टेशनच्या बाहेर आलेलो आहे आणि हा रिक्षा स्टँड आहे. तर आता पकडतो रिक्षा आणि जातो. आता मी फायनली पोचलेलो आहे विक्रोळी रेल्वे स्टेशनला आणि आता वाजलेले 10:50 आणि मी एवढा वेळ कॉलेजला थांबलेलो कारण की एक्झाम चालू होती माझी. तर आता इकडनं मी पहिला चाललेलो आहे मुलुंडला घरी आणि मग तिकडनं मग जाणार ठाण्याला. ठाण्यावरनं मग मी जाणार डोंबिवलीला. तर आता मुलुंडला जातो. ट्रेन येते 10:36ची ट्रेन आहे बदलापूर फास्ट. ती पकडून जातो. अरायवल दाखवतो. प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर आलेली लोकल 10:37 बदलापूरला जाणारी जलद लोकल आहे. ही लोकल मुलुंड आणि डोंबिवली कल्याण या स्थानकावर थांबते. पुढे सर्व स्थानकावर थांबते. हा म्हणून रेल्वे स्टेशन आहे आणि आता मी फायनली पोचलेलो आहे आणि ट्रेन इथे 20 मिनटं लेट आहे. आणि आता इकडनं मी जाणार ईस्टला आणि ईस्टला जाऊन मग घरी जाईल आणि घरी जाऊन मग मला हा ब्लॉग कंटिन्यू. आता फायनली मी बिल्डिंग खाली पोचलेलो आहे. आता वरती जातो आणि ह्यांच्या सीड्या बघा एकदम लहान लहानच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता इकडनं मी ठाण्याला जाणार होतो. तर अजून एक गोष्ट वाढली आहे म्हणजे ठाण्यावरनं मी परत दिव्याला सुद्धा जाणार. तर आता इथे थोडं वेळ मी अर्धा एक तास रेस्ट करेल आणि मग त्याच्यानंतर इकडनं जाईल ठाण्याला. तर आता ठाण्याला निघतो तेव्हा हा ब्लॉग कंटिन्यू करतो. आता वाजलेले 12 आणि फायनली मी निघालो आहे मुलुंडवरनं आणि आता इकडनं मी जाणार ठाण्याला. पहिला स्टेशनला जातो इकडनं चालत चालत आणि मग तिकडनं मग ठाण्याला स्टेशनला जाऊन वेस्टला जाऊन हा ब्लॉग कंटिन्यू करतो. फायनली मी ट्रेन आता पकडली आहे 12:06 ठाणे लोकल. आता मी ठाणेला उतरतो डायरेक्ट आणि मग त्याच्यानंतर हा ब्लॉग कंटिन्यू करतो. मला वेस्टला जायचं. आता मी आलो ठाणे रेल्वे स्टेशनला आणि दुसऱ्या नंबर प्लॅटफॉर्मला वेटिंग हॉल आणि जेवणाचा सोय करून ठेवली. आता मी डायरेक्ट जातो शेगावची कचोरीचा शॉप आहे तिथे डायरेक्ट जातो आणि हा ब्लॉग तिकडनं कंटिन्यू करतो. शेगावच्या कचोरीच्या सेंटरचे तिथे पोचलेलो आहे आणि आता इकडनं मी परत जाणार दिव्याला. पण आता अवस्था बघा एकदम फुल वाट लागलेली आहे. आता कचोरी येतो रेट काय तुम्हाला सांगतो आणि हा ब्लॉग कंटिन्यू करतो. आता वाजलेले 1 आणि फायनली मी कचोरी घेतलेली आहे. 12:30 वाजलेले आणि कचोरी घेतलेली आहे. आता वाजलेले 7 आणि फायनली मी पोचलेलो आहे घरी आणि मी तिथे किती समथिंग 1च्या दरम्यान गेलेलो दिव्याला मामाकडे आणि तिकडनं मग मी आता 7 वाजता माझ्या घरी आलेलो आहे. आता तुम्हाला रिव्ह्यू सांगतो. पहिला थोडं फ्रेश बिश होता आणि मग नंतर रिव्ह्यू सांगतो कचोरी. तर चला. आणि मी आता प्लेट तीन काय घेतली नाही हातातच कचोरी घेतलेली मी आणि ह्या साईडला कचोरी ठेवलेली आहे मी टेबलावर. आणि आता मी तुम्हाला कचोरीची टेस्ट सांगतो. त्याआधी सर्वात पहिलं तुम्हाला सांगतो ह्या कचोरीचं प्राईस लोकेशन आणि ते सर्व. तर ह्याचं लोकेशन मी इथे कुठे मेन्शन करेल या साईडला आणि त्याच्यानंतर ह्याची प्राईज आहे 16 रुपये पर पीस. आम्ही हा कचोरी 10 रुपये असल्यापासून खातो आहे आणि खूप चांगली टेस्ट असते. आता तर किती 2-3 वर्ष झाली मी खाल्ली नाही. आता तशी आधीसारखी टेस्ट आहे का माहीत नाही मला. तर आता ते खाल्ल्याच्या नंतर समजेल. तर आता खातो आणि मग तुम्हाला टेस्ट सांगतो. खूप चांगली आहे म्हणजे आधीसारखीच टेस्ट आहे ह्याची. म्हणजे थोडं म्हणजे एक चाट मसाला टाईपचा फ्लेवर जरा येतो याच्यामध्ये आणि थोडं हे त्याची आतली फिलिंग म्हणजे मला माहीत नाही प्रॉपर कसली बनते. पण म्हणजे आपली जशी नॉर्मल कचोरी बाहेर भेटते तशी कचोरी नाही. ही एकदम डिफरंट कचोरी आणि ही एकदम जरा चपटीमध्ये येते. तर खूप चांगली आणि याच्यासोबत कुठली चटणी बिटणी भेटत नाही. शेगावला गेलात तुम्ही खायला स्पेशली तर तिथे मिरचीचा ठेचा देतात. पण आता इथे म्हणजे ठाण्याला तर काय चटणी बिटणी देत नाही. फक्त मिरची भेटतात तुम्हाला. तर आता मी खातो आणि त्याच्यानंतर हा ब्लॉग एंडच करेल. तर आता खाऊन झाल्याच्यानंतर हा ब्लॉग कंटिन्यू करतो. तर आता कचोरी त्यांनी खाऊन झालेली कंप्लीट आणि हा ब्लॉग मी आता इथे जॉईन करतो. तर रात्रीचे वाजलेले आता 10
आणि मी हा ब्लॉग आता इथे एंड करतो. त्याआधी तुम्हाला सांगतो ती कचोरीची टेस्ट तर मला खूप चांगली वाटलेली आहे. आणि हा त्या कचोरीवाल्याकडे म्हणजे फक्त शेगावची कचोरी नाही तर खूप सारे आयटम भेटतात, जसं मिसळ पाव, त्याच्या जस्ट बाजूला त्याचं बिर्याणीचा सुद्धा शॉप आहे आणि बाकी छोटे मोठे सोडा, त्याच्यानंतर छास, लस्सी ते सर्व भेटतं. तर त्याचे तुम्हाला प्रॉपर लोकेशन मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. आणि आता मी हा ब्लॉग एंड करतो. आणि खूप दिवसाच्या नंतर मी अशा टाईपचं म्हणजे डेली ब्लॉगिंग नाही म्हणजे लाईफस्टाईल ब्लॉगिंग टाईपमध्ये बनवलं आहे. कारण की मी असे ब्लॉग सर्व माझ्या जुन्यावाल्या चॅनलमध्ये बनवायचो. या चॅनलवर मी फक्त ट्रॅव्हल आणि फूडच्या रिलेटेडच बनवतो, पण या पहिल्यांदा मी लाईफस्टाईल ब्लॉग बनवतो आहे. तर ह्याला नक्की सपोर्ट करा. जर ह्याला चांगलं सपोर्ट आलं तर पुढे आपण अशा फ्युचरमध्ये खूप सारे ब्लॉग बनवू. तर आता कंटिन्यूस ब्लॉग येणार, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनसुद्धा एंड करा. तर हा व्हिडिओ मी आता इथेच एंड करतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा, चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करा. तर मी लवकर नवीन ब्लॉगसोबत. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.